नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. जो सवाल आपण सर्वांनी आता थंबनेल मध्ये पाहितला व जो सवाल आपण सर्वांनी आता टायटल मध्ये वाचलाय, ज्या सवालाच्या अनुसार अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा 2000 जसा हा सवाल सध्या तुमच्या मनात उपस्थित झालाय, तसाच हा सवाल सध्याच्या कंडिशनला माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय आणि चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा आजच्या कंडिशनला विचारायला लागलाय की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा 2000 चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तिथं अचूक आणि सविस्तर उत्तर. आणि जर आपल्या सर्वांना सुद्धा या महत्त्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर आपण सर्वांनी आवर्जून हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओस लाईक करा आणि जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर सुद्धा करून घ्या. आणि जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी मी एवढीच विनंती करतो की फार कष्टाने आपल्यासाठी मी व्हिडिओ तयार करून पोहोचवत असतो, याच्यामुळे आपण सर्वांनी माझी मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यावं. असं केल्यानं आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्याच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. आणि खरं सांगतो, आज सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव जो तुमच्यासारखा आहे माझ्यासारखा आहे तो या ठिकाणी हवालदिल होऊन हा प्रश्न विचारतोय की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा 2000 चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे जाणून घेऊयात अचूक उत्तर की अखेर कांद्याचा बाजारभाव हा 2000 होण्यासाठी आपला आणखीन या ठिकाणी किती वाट पाहावू लागू शकते. तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला आपण सर्वांनी जर बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला जो कांद्याचा बाजारभाव हा दिसत आहे तो बाजारभाव सध्याच्या कंडिशनला 1200 रुपये प्रति क्विंटल पासून 1500 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान. मागच्या 4 ते 5 आठवड्यापासून सातत्यानं कांद्याच्या बाजारभावात आपल्याला घसरण दिसत आहे. मागच्या 4 ते 5 आठवड्यात सामान्यतः जो कांद्याचा बाजारभाव आहे तो दबावातच दिसतोय. मग अशा परिस्थितीमध्ये आपला एक साधा सवाल आहे की अखेर कधीपर्यंत होऊ शकतात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचे बाजारभाव हे 2000 चला आता तुम्हाला समजावून सांगतो की याच्यासाठी आणखीन आपल्याला किती वाट पाहावी लागू शकते. तर बघा मित्रांनो, इथून पुढच्या 2-3 महिन्याचा विचार केला तर भारतातून बांगलादेशला काही कांदा निर्यात होणार नाही. श्रीलंकेला कांदा निर्यात वाढेल आणि त्याच्यानंतर बघितलं थोडं अरब देशामध्ये कांदा निर्यात वाढेल. पण याचा खूप मोठा फायदा किंवा खूप मोठा फरक आपल्याला कांद्याच्या दरावरती होताना सध्या तरी दिसत नाही. जर आपण इथून पुढचा विचार केला तर इथून 5 फेब्रुवारीपर्यंत कांद्याचे बाजारभाव जैसे ते राहतील आणि 5 फेब्रुवारीपासून कांद्याच्या भावात थोडीशी तेजी येईल. कारण मी तुम्हाला समजावून सांगितले मागच्या व्हिडिओत की थोडं ऑक्टोबर महिन्यामध्ये कांद्याची जी लागवड होती ती कमी झाली होती आणि याच्यामुळे आपण जर बघितलं तर 5 ते 15 फेब्रुवारीच्या दरम्यान कांद्याची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये आपल्याला कुठेतरी गॅप निर्माण होताना दिसत आहे. आणि हा जो गॅप असणार आहे तो हा गॅप कांद्याच्या दराला आधार देणार आहे. याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव 200-300 रुपयानं सुधारून कुठेतरी 1400 ते 1800 दरम्यान पोहोचणार आहे. पण या तेजीत कांदा 2000 पार जाणार नाही. मग फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी पुन्हा कांद्याची आवक वाढणारे, तिथं भाव घसरणारे आणि मार्च एप्रिलमध्ये ही कंडिशन राहील. माझ्या मते 15 एप्रिल नंतर आपल्याला मागणी आणि पुरवठ्यात गॅप निर्माण व्हायला पोषक वातावरण त्या ठिकाणी दिसणार आहे आणि 15 एप्रिलपासून कांदा भाव हे वाढतील. म्हणजे कांदा भाव 2000 कधी होतील तर 15 एप्रिलपर्यंत तर 2000 होण्याची शक्यता नाही. त्याच्यानंतर कांदा भाव 15 एप्रिल नंतर सुधारतील. मग ते एप्रिलच्या शेवटी म्हणा किंवा मे महिन्यात म्हणा, कांदा भाव 15 एप्रिल नंतरच 2000ला गवसणी घालू शकतात.
तोपर्यंत मात्र आपल्याला याच असणाऱ्या बाजारभावासह आपला असणारा कांदा विक्रीचा जो निर्णय आहे तो त्या ठिकाणी घ्यावा लागणार आहे. राहिला प्रश्न विक्रीचा, तर तुम्हाला माझा एवढाच सल्ला आहे. बघा, आता फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावरती थोडी तेजी येणार आहे ना, तर इथं काय करा, जुना कांदा सगळा विकून टाका. जो कांदा 1.5-2 महिन्याच्या वर टिकणार नाही तो सुद्धा विक्री करून टाका. आणि जो कांदा टिकू शकतो, सध्या तर कांदा टिकण्याच्या लेवलचा नसतो, परंतु जो उन्हाळी कांदा पुन्हा येईल मग तो साठवून तुम्ही पावसाळ्यात चांगला दर प्राप्त करू शकतात. पण सध्या तरी कांदा या तेजीत विकणंच आपल्यासाठी फायद्याचं ठरेल असं मला वाटते. बाकी तुमचं काय मत आहे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा बाजारभाव आहे तो कशा पद्धतीने राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. एकदा चॅनलला सबस्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना इथे मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यानं. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.